नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता पुढच्या महिन्यामध्ये गणपती उत्सव साजरा होणार. मग काय मज्जाच मज्जा. मुलांनो, आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे हाव. मुलांनो, कुठल्याही गोष्टीची जास्त हाव करायची नसते. तीच आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. विक्रमादित्य नावाचा एक राजा असतो की नाही, त्याच्या राज्यामध्ये त्याचा एक सेवक असतो आणि तो विक्रमादित्यांची नेहमी सेवा करायचा बर का. आणि मग काय होतं, कालांतराने तो की नाही सेवक असा बारीक बारीक होत चाललेला असतो. मग राजाला कळतं की आपला सेवक की नाही बारीक होत चाललाय बर का. म्हणून तो काय म्हणतो, त्याला पगार कमी पडत असेल, त्याच्या घरी वांदे होत असतील खायचे प्यायचे कदाचित, म्हणून मग तो पगार वाढवतो बर का. त्या सेवकाचा पगार वाढवतो. तरी देखील तो 15 दिवसांनी असं वाटतं त्याला की तो सुधरेल, पण नाही, तो बारीकच होत चाललेला असतो. मग तो की नाही राजवैद्यांना बोलवतो बर का. आणि राजवैद्यांना म्हणतो की माझा सेवक आहे ना हा दिवसेंदिवस कृश होत चाललाय, बारीक होत चाललाय, अशक्त होत चाललाय. तर तुम्ही त्याची तब्येत तपासा, जे काय पैसे असतील ते मी देईल. मग ते की नाही त्याची नाडी परीक्षा करतात बर का. आणि त्याला सगळं तपासणी करतात त्याची. मग ते म्हणे याला काही कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये, याला मानसिकच त्याचं काहीतरी दुःख असणार आहे ते बरं का. तर मग मग कालांतराने परत तो फार बारीक होत चाललाय. मग विक्रमादित्याला कळतं की याला नक्की काहीतरी हाव सुटली असणार आहे बर का. म्हणून मग विक्रमादित्य त्या सेवकाला विचारतो, काय रे वेताळाने तुला 7 अंडे दिलेत का? तर तो एकदम डचकतो आणि म्हणतो, तुम्हाला कसं काय माहिती? तर म्हणे त्या वेताळाने की नाही तुला 7 अंडे नाही दिले, 6 अंडे आणि अर्धाच अंडा दिलाय 7वा. तर तो म्हणतो हो. तर म्हणे मग काय करतोयस तू? तर तो म्हणतो, मी असा विचार केलाय की तो 7वा अंडा पूर्ण भरला की मगच आपण त्याला वापरायला सुरुवात करायची. म्हणून मी माझं घर विकलं आणि माझ्या बायकोला पण कामाला लावलं आणि ते पैसे मिळाले की मी त्या हंड्यात टाकत असतो, की जेणेकरून तो हंडा भरेल. पण तो हंडा भरतच नाही. मी तुमचं काम करून गेलो की मी दुसरीकडे पण एका ठिकाणी सेवा करायला जातो आणि ते पण पैसे मी त्या हंड्यात टाकतो, पण तो हंडा काही भरतच नाही. म्हणून मी कष्ट करून आणि ते विचार करून म्हणे मी बारीक होत चाललंय. मग विक्रमादित्य म्हणतो, की असं करायचं नाही. तो 7वा हांडा आहे की नाही, 6.5 अंडे, तो 7वा हांडा कधीच भरणार नाही. त्यापेक्षा तू त्या 7व्या हांड्यात हात घाल आणि त्यातले पैसे काढून तुझ्या उपयोगात आण, म्हणजे तो भरेल. तर आणि जे असेल त्यात आनंदाने राहा. मग तो घरी जातो आणि 7व्या हांड्यातले असे पैसे काढतो. मग जेवढे लागतील तेवढे पैसे काढतो उपयोग करायला. पण जेव्हा त्यांनी त्या 7व्या अंड्यातले पैसे काढले की नाही, ते 6 अंडे गुप्त होतात. कारण 6वा हंडा कधी 7वा हंडा कधी भरणारच नसतो. मग तो म्हणतो की अरे बापरे, 6 अंडे गुप्त झाले. कारण तो काय 7वा हंडा भरणार नव्हता आणि ह्या 6 अंड्याचा तो उपभोग घेऊ शकणार नव्हता तो माणूस. मग त्याला खूप वाईट वाटलं, उगाचच आपण म्हणे त्याच्या नादी लागलो. आपण जर सगळे पैसे वापरले असते, आनंद उपभोगला असता, तर बरं झालं असतं. आपण उगाचच त्याच्या नादी लागलो. म्हणून अगदी पळत्याच्या पाठीमागे लागायचं नाही. आहे त्यात समाधान मानायचं, आहे त्याचा उपभोग घ्यायचा आणि आनंदाने राहायचं. म्हणजे आपली प्रकृती चांगली राहते. अति हाव आणि खड्ड्यात जाव असं होतं की नाही. म्हणून अति हाव करायची नाही. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.